संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी दुर्गे दुर्घटवारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वरवर्दी कारक संजीवनी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वरवर्दी कारक संजीवनी अंबा माता की जय, दुर्गा माता की जय। देवी समोर दिवा लावला की किती प्रसन्न वाटतंय। आज एखादी दारात सवाष्ण आली तर तिची ओटी भरावी म्हणते। अगे जंगलात यावेळी कुठली आली आहे सवाशीन? अहो देवीच्या मनात असेल तर येईल पण। होय ते पण बरोबर। कोणतरी आलं वाटतं। हा चला बघूया। पोरी कोण ग तू? ह्यांना काय झाले? आजी माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालाय, प्लीज त्यांना वाचवा, प्लीज प्लीज आमची मदत करा। पोरी तू हे बघा तुम्ही जावायत ना, आम्ही तुम्हाला काय पण मदत करू शकत नाही। जावाय। आजोबा असं काय बोलताय तुम्ही? प्लीज अहो त्यांची अवस्था तरी बघा की, मी कुठे घेऊन जाऊ त्यांना या जंगलात? प्लीज आजोबा मदत करा, असं बोलू नका प्लीज। मी सांगितलं ना तुम्हाला आम्ही काय पण मदत करू शकत नाही म्हणून। जावायत ना। आजोबा अहो काय करताय तुम्ही? तुम्ही वैद्य आहात ना, आणि तुमच्या दारावर आलेल्या अशा पेशंटला तुम्ही हकलून देताय? तुम्हाला तुमच्या ज्ञानाची शपथ आहे, प्लीज आमची मदत करा, माझ्या मिस्टरांना वाचवा प्लीज। निघायत ना। आजोबा हो काय करताय तुम्ही? निदान माणुसकीच्या नात्याने तरी मदत करा की। माझ्या मिस्टरांच्या जागी जर तुमचा मुलगा असता तर तुम्ही हेच केलं असतं? तू औषधाची तयारी कर, मी त्याला आत घेतो। चल पोरी। गाडी बाजूला घ्या जरा, वैताग आला बाबा। केव्हापासून शोधतोय तिला, कुठे जाऊन बसले कुणास ठाऊक, सापडत पण नाहीये। अगं आई तेच सांगायला लागलोय मी कधीपासून। ती सावी इथं आली आहे का नाही ते पण माहित नाही। त्या टपरीवाल्याने सांगितलंय म्हणून आपण फिरतोय। कसं शोधायचं ते काय कळणार नाही। मला माहिती कसं शोधायचं ते। तू मीडियावाल्यांना फोन कर। आता मीडिया कशाला?
सगळ्याच गोष्टी सांगायला हव्यात का रे तुला? डोकं चालव ना जरा. हे बघ, मुजुमदारांची सून येते, हा, तिच्या डोक्यावर परिणाम झालाय, वेडी येते, वेड्यांच्या हॉस्पिटलमधून पळून गेले. हे जर का मीडियावाल्यांना कळलं तर केवढी मोठी बातमी होईल याचा अंदाज लाग. आणि आपल्यालाही मीडिया समोर सांगता येईल ना, आम्हाला तिची खूप काळजी वाटते म्हणून आम्ही हे सगळं करतोय, म्हणून लोकांनाही कळेल की आपल्याला सावीची किती काळजी, आपण काय काय करतोय ते. पण हे सगळं करायचं कशाला? भास्कर, हे असं सगळं करून आपण लोकांना आवाहन करू शकतो ना की सावी तुम्हाला कुठे दिसली तर या नंबरला आम्हाला संपर्क साधा म्हणून. हा, म्हणजे चुकून जर तिला कोणी कुठे बघितलंच तर निदान आपल्याला तरी कळेल ती कुठे येते. हा, तिने लोकांना काही वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याबद्दल तरी कोण विश्वास ठेवणार तिच्यावर? कारण सगळ्यांना माहितीये ती वेडी आहे. उलट तिला पकडून वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकतील. होय, पण ही बातमी धैर्यपर्यंत पोहोचणार की मग काय करायचं? हे बघ, ही बातमी आज ना उद्या त्याला कळणारच आहे. उलट त्याला कळल्यानंतर बरंच आहे ना आपल्यासाठी. त्यालाही कळेल की सुनेला शोधण्यासाठी आईने किती प्रयत्न केले ते. हा, आणि त्याने विचारलं की मला का नाही कळवलं, तर सांगायचं तू सावीसाठीच मुंबईला निघाला होता डॉक्टरना भेटायला, मग आता उगाच त्याच्यामध्ये विघ्न नको, तुला त्रास नको म्हणून आम्ही नाही कळवलं. प्लॅन सॉलिड आहे, लगेच कॉल करतो. आई, चल थोडं खाऊन घे. नाही, नको, मला भूक नाही. आई, अगं अगं कालपासनं काहीच खाल्लेलं नाहीस तू. 2 घास खाऊन घे फक्त. कितीतरी सांगितलं ना तुला, मला नाहीये भूक. तू जा बा, जेवून घे जा. अरे चा, माझ्या सिरियलचा टाइम झाला. दीपा, आओ, अजून किती दिवस असं सुतकी वातावरणात जगायचंय काय माहिती. आई, एक की फक्त 2 घास खाऊन घे माझ्यासाठी. अरे तुला सांगितलं ना, मला खरंच भूक नाही. तू जेवून घे जा बा. भाऊ, अनुराधा, बस घे, जेवण करून घे. आपण जेवण करून घे, सांगितलं ना तुला. अगं किती त्रास करून घेणार आहेस? आणि एक गोष्ट लक्षात आहे ना तुझ्या, हे सगळं आपण सावीच्या भल्याचा विचार करूनच केलंय ना. का स्वतःला दोष देतेस तू? जेवण कर. अगं अनुराधा, माझं मन मला सांगतंय, हे बघ, आपली सावी खंबीर आहे, ती तिथं राहणार नाही, ती नक्की बरी होऊन घरी परत येणार आहे. हा, आणि ती आल्यावर तू अशी रडताना दिसले तर काय म्हणेल ती? अरे केतन, तुझ्या बहिणीला तू चांगला ओळखतोयस ना, मग
ती आल्यावर तिला जर कळलं तिची आई रडत होती, उपाशी राहत होती, तर ती मला धारेवर धरल. सांग तुझ्या आईला खाऊ घाल तिला. आई ऐक की. हा आई मी भरवते ना की प्लीज. काय तर ड्रामा चाललाय ह्यांचा. ह्या वंचना नेलं ना तसं भाऊंना पण कोणतरी घेऊन जायला पाहिजे. दीपा, सगळ्यांना जेवायला घे. दीपा, हा अगं कसला विचार करतेस? ते मी नाही कसलं नाही नाही ते हा मी वाढते की जेवायला. भाऊ पण आईंचं मन रमवणं टीव्ही लोक जरा. हा थांबा लावतोच. दामिनी मुजुमदार, नक्की तुमच्या सोन्याबरोबर घडलं तरी काय? आता काय सांगू तुम्हाला. काही दिवसांपूर्वी आमच्या सुनबाईंच्या डोळ्यासमोरच तिच्या वडिलांचा अपघात झाला. तेव्हापासूनच काहीतरी विचित्रच वागायला लागली ती, अगदी लहान मुलासारखी. म्हणजे आम्ही असं कधी बोललो नाही, पण डोक्यावर परिणाम झाल्यानंतर कसं वागतील ना लोक, अगदी तशीच वागत होती. शेवटी आम्हाला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकावं लागलं. तर तिकडे सुद्धा डॉक्टरांवर हल्ला केला आणि तिथनं पळ काढलाय तिने. भाऊ, आपली सावी आई आई सावर स्वतःला. अरे देवा, कुठे गेले असतील वंश? आधीच त्यांची ही अशी अवस्था आहे आणि त्यात हे. आम्हाला असं कळलं की इथे हायवेच्या बाजूलाच जे जंगल आहे ना, तिथे कुठेतरी ती पळत गेली म्हणून. मला तुम्हा सगळ्यांना एक विनंती करायची, ती कुठे दिसली ना तर आम्हाला किंवा हॉस्पिटलला नक्की कळवा. काय होऊन बसलं हे सगळं? आई, अहो तुम्हाला कुठनं बुद्धी सुचली आणि तुम्ही वंशला ऍडमिट केलं सा? वंश जर आता आपल्या बरोबर असते ना तर निदान पळून तरी गेल्या नसत्या. आठवतंय ना मागच्या वेळी वंश पळून गेले तेव्हा काय घडलं होतं? आता कुठं शोधायचं त्यांना? दीपा, अरे इथं काय चाललंय, तुझं काय चाललंय? जरा शांत बस की. तुम्ही मलाच गप करा. हा, पण वंशनवर ही वेळ आला ना की तुमच्या दोघांमुळेला हे विसरू नका. तुम्ही दोघांनी ना वंशच्या आयुष्याचा खेळ केलाय सपार. त्यांच्या ह्या परिस्थितीला तुम्ही दोघं जबाबदार आहे, विसरू नका. दीपा, भाऊ 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 बसा बसा बसा. आई भाऊ हो, पाणी घ्या. प्या की. सावी, बाळा कुठं आहेस तू? अशी कशी गेलीस बाळा?
आजोबा काय झालं? धैर्य बरे होतील ना? बाबा बोला की काहीतरी. आमच्याकडनं सगळे प्रयत्न केल्यात, पण रक्तस्राव लय झालाय, त्यामुळं काय सांगता येत नाही. म्हणजे पोरी, अगं सावर स्वतःला. ह्या अशा अवस्थेत तुझ्या नवऱ्याचं वाचणं लयच अवघड आहे. मन घट्ट कर. ताई अहो, भाऊजींचा फोनच लागत नाही हो. अगं पण तुझं तर बोलणं झालंय ना त्यांच्याशी. सावी पळून गेलीये हे माहिती आहे ना त्यांना. हो ताई, पण तिचं पुढं काय झालं काय माहित. म्हणजे सावी कशी असेल, कुठं गेली असेल, ती सापडली का नाही काहीच कळायला मार्ग नाही हो. लय काळजी वाटू राहिली बघा, म्हणून भाऊजींना फोन लावत होते मी. नीता 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 काळजी करू नकोस. हे बघ, धैर्य भाऊजी आणि सावी यांची जोडी ना 7 जन्मासाठी बांधली गेली. मला खात्री आहे काही झालं तरी धैर्य भाऊजी सावीला शोधून काढणारच. तू नको काळजी करू. ह्या बायकांना कोणी नसता उद्योग करायला सांगितला होता. धैर्य जर सावीपर्यंत पोहोचला तर वाट लागेल. मला लवकरात लवकर भास्करला फोन करायला पाहिजे. काय बोलताय तुम्ही? मन घट्ट कर म्हणजे माझ्या धैर्यांना काही होणार नाही. मी काय होऊच देणार नाही त्यांना. आजोबा तुम्हाला उपचार करायचे नसतील तर तसं सांगा, मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाते. असे एकटी कुठे घेऊन जाशील त्याला? हॉस्पिटल काय जवळ आहे होय? अहो मग काहीतरी मार्ग असेलच ना. प्लीज आजोबा, प्लीज माझ्या धैर्यांना वाचवा. मी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. प्लीज त्यांना वाचवा, प्लीज. पोरी, एक उपाय हाय. धैर्याचा कॉल का नाही लागत आहे? तेव्हापासून ट्राय करते मी. आतापर्यंत खरं तर सावीची न्यूज त्याच्यापर्यंत पोहोचली असेल. अरे विलास दादाचा फोन आहे. त्याला सावीबद्दल काहीतरी कळलंय वाटतं. हॅलो, हा बोल की रे. सावीबद्दल काय कळलं काय? सावीबद्दल काय कळलं नाही, पण इकडे जरा घोळ झालाय. गोळ झालाय? कसला गोळ? या बायकांनी धैर्याला सावीबद्दल सगळं सांगितलंय. काय काय झालं? अगं या बायकांनी सगळं सांगितलंय धैर्याला. त्याला कळलंय. स्पीकरवर टाक फोन. आहे थांब रे. हा विलास, कधी कळलंय? ते काय माहित नाही मला, पण मी आता नीताला आणि अवंतीला चर्चा करताना ऐकलंय. ऐक की, ही बातमी कळल्यानंतर धैर्य मुंबईला जाईल असं वाटत नाही मला. म्हणजे माझी शंका बरोबर होती. बरं विलास, तू फोन ठेव, मी नंतर कॉल करते तुला. हा ठेव ठेव. त्या बायकांना ना नसती अक्कल चालवायची हाऊस आहे. घरी गेल्यावर बघू त्यांना. भास्कर, गाडी फिरव. कशाला? मी चल म्हणते ना, माझी खात्री आहे त्या टपरीवर मी जी पाहिली होती ना गाडी, ती धैर्याचीच होती. चल लवकर. ही आई
तेव्हाच ना सकाळी तो टपरीवाला असा बोलला. काय काय बोललं होतं? काय चाललंय नक्की? मगाशी बी एक दादा ह्या पोरगीची माहिती काढत होते. कोण 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 दादा? काय माहित ह्या कामाच्या गडबडीत कशा कशावरून लक्ष द्यायचं. भास्कर, अरे मग धैर्याचा फोटो दाखवायचा त्याला. अगं आई, मी सावीचा फोटो दाखवत होतो. मला कुठं माहित होतं धैर्य तिथे येणार आहे म्हणून. आणि मुंबईला जाताना काय त्या रस्त्याने जातात होय? बरं सगळं जाऊ दे, तू आता गाडी फिरव, बाकी सगळं नंतर बोलू आपण. चल. हा थांब 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 थांब, इथेच थांब. भास्कर, हा. मी तिथे गाडी बघितली होती. पण तिथे तर नाही गाडी आता. आई, तू नक्की धैर्याचीच गाडी बघितलेलीस काय? अरे बाबा हो, नंबर प्लेट बघितलेली? मी नंबर बघायला उतरतच होते, पण तू आवाज दिलास म्हणून मी थांबले परत. जाऊ दे ना, तू एक काम कर, त्या दुकानदाराला विचार, त्याच्याकडनं काहीतरी माहिती मिळेल. जा विचार पटकन, जा. हा ठीक आहे, बघतो थांब. हो दादा. अरे तुम्ही तर वेगळेच आहात. तो सकाळचा माणूस होता ना, तो कुठे आहे? कोण तो? तो तर गावाला गेला. त्याला फोन आलता, अर्जंट काम आहे म्हणून निघाला गावाला. तो गेला? ते वेड्यांच्या हॉस्पिटल मधून ना एक वेडी पळ झालेली इथं, तर तिच्या मागं कोण जाताना बघितलं का तुम्ही? अहो कोण वेडी मला नाही माहिती. हे बघा, या माणसाला इथं बघितलंय का? काय फुकटचा टाइमपास करता दादा तुम्ही? तुम्हाला काय हवंय का दुकानातलं? मला दुकान बंद करायचं आहे. या उद्या बघू. बघा की एकदा. अहो नाही सांगितलं ना तुम्हाला. काय झालं? अगं तो सकाळचा माणूस आहे ना, तोच नाही इथं. ह्या माणसाला काहीच माहित नाही. धैर्याची गाडी पण दिसत नाही इथं. आई गेला असेल ग तो मुंबईला. मला वाटतं ना तुला भात झाला असेल. धैर्य गेला मुंबईला. तू म्हणतोयस तसं असेल तर मग त्याने फोन का नाही केला मला? कारण सावीची न्यूज सगळीकडे पसरले. निदान धैर्याने मला एक कॉल तरी नक्कीच केला असता. नक्की घडलंय तरी काय? चल आपण ना आधी घरी जाऊ. हा चल. कसला उपाय आजी? धैर्यांसाठी काय वाटेल ते करायला तयार आहे मी. तुला साधू संतांच्या तपानं पवित्र झालेलं पाणी इथं घेऊन यावं लागेल. देवीची प्रार्थना करत जंगलात प्रवेश कर. जुन्या जाणत्या लोकांचं असं म्हणणं आहे, ते पाणी जर मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला जर पाजलं तर त्याच्यावरचं मृत्यूचं संकट टळतं. तुझ्या धैर्याचा जीव वाचवण्यासाठी सत्यवानाच्या सावित्रीचं धाडस अंगी आणावं लागेल. जमेल ना तुला हे? अगं उगीच कशाला तिला विड्या अशा दावा लागली आज? जमल होय तिला? अवघड आहे, नाही जमायचं तिला. मनात विश्वास असला की सगळं जमतं. सावी, तू करशील ना हे? हा, मी धैर्यांसाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. पण ते पाणी आहे कुठं? जंगलात एक वाडा आहे. खरं तर त्या वाड्याच्या जागी यमाचं मंदिर होतं, पण त्या काळाच्या योगानं लुप्त झालं.
तो वाडा सामान्य लोकांना दिसत नाही. तो फक्त गरजू आणि आपल्या जीवाभावाच्या माणसाच्या मृत्यूच्या भीतीने व्याकुळ झालेल्याच माणसांना दिसतो. तिथे जाऊन आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्राणासाठी प्रार्थना केली आणि ते पाणी आणलं तर त्या व्यक्तीला जीवनदान मिळतं अशी समजूत आहे. हे बघ पुरी, नसतं धाडस करू नकस. अगं ते वाडा शोधायला गेलेल्यापैकी कोण पण परत आलेलं नाही. आणि कोण आल्यात ते भ्रमिष्ठ होऊन आल्यात. नाही, धैर्यांच्या जीवासाठी मला हे करावंच लागल. हे बघ, दिवस उजळायच्या आत तुला ते पाणी घेऊन इथं यावंच लागल. जमेल का हे? हो आजी, तयार आहे मी.